दोनला उठून गाईड लोकांना म्हणणार गुड मॉर्निंग. हा आता ही दुपार झाली नाही, गुड मॉर्निंग नसते, हे गुड आपण नसतं. काय असतं? गुडाबुल. गुडाबुल. गुड आफ्टरनून नाही, गुडाबुल. मम्मी तू आता व्हायरल होतीये, तुला आता लोक विचारतील ओ तुम्ही व्हिडिओ काढता ना, काय बोलशील? हो मला मी नाही काढत, माझी मुलगी काढते, चालू. म्हणजे मला क्रेडिट देशील ना तू? मला क्रेडिट देशील ना? मला क्रेडिट मला क्रेडिट देशील ना तू तुझ्या व्हिडिओ व्हायरल झाल्यावर? तुला भेटणार ना, माझं क्रेडिट कुठे आहे? गुड मॉर्निंग गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या फ्रेश न्यू ब्लॉगमध्ये. आणि काल रात्री जे मी स्किन केअर केलं होतं, म्हणजे जे पिलग्रीमचं पिलिंग मास्क लावलं होतं, आणि स्किन छान दिसते गाईज, बघू शकते तुम्ही. रिझल्ट तुमच्यासमोर, मी रिझल्टचा व्हिडिओ नव्हता टाकला, जुन्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला कळेल मी काय केलं होतं. आणि आज संडे आणि संडेला आहे भुताडा तुमचं घरी आहे, आणि याला मम्मीने दिलेलं आहे क्लिनिंगचं काम. काय रामू काका आमचा, हा आमचा रामू काका, आणि रामू काकाला दिलेलं आहे क्लिनिंगचं काम. शिस्त गाईज, आमचे मम्मी पप्पा त्याला शिस्त लावताय प्रत्येक गोष्टीची, आणि तो करतोय क्लिनिंग, बघू शकता तुम्ही. आणि आज संडेचा बेत बघा मम्मीचा आपल्या. आहा, बघू शकताय, बघूनच समजू शकताय तुम्ही काय बनतंय आज संडेचं. पण नाश्ता ह्याच आणि जेवण यायचा, बाकी बनत नाही दुसरं. मग आमच्याकडं मग काय आहे ते का, दिवसातून 3-4 वेळेस खा, पण हेच का, इडली डोसा नाही बनणार, इडली वडे हेच खायचं तुम्ही. मग तुम्ही आणि दोनला उठून गाईड लोकांना म्हणणार गुड मॉर्निंग. हा आता ही दुपार झाली ना, ही गुड मॉर्निंग नसते, हे गुडाबुल असतं. काय असतं? गुडाबुल. गुडाबून. गुड आफ्टरनून नाही, गुडाबून. गुड आफ्टरनून. हा बोल तू, बोल तू, बोल गुड आफ्टरनून बोल. एवढी मला इंग्लिश नाहीये. अगं तू गुड आफ्टरनून बोल, इंग्लिश येत नाही पण ती ट्राय करते गाईज बोलायचं. हॅट्स ऑफ हर. जे लोक लाजतात पण ती लाजत नाही, ती ट्राय करती बोलायचं. हा गुड आफ्टरनून बोल. गुड आफ्टरनून. हा याला येतं. गुड आफ्टरनून बोल मम्मी. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून गाईज, गुड आफ्टरनून. म्हणून मी बाहेर काढून ठेवतो. काय याला त्रास आहे याची मम्मी, मी नाही बरं का याची मम्मी. आई 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 आई, मी फक्त जन्म दिला, मी फक्त जन्म दिला आणि हिला असं देऊन तो माझा पाठीशी उभा आहे. माझा छोटा चेतन आहे तो. छोटा चेतन. कोण छोटा चेतन म्हणजे काय? छोटा चेतन मतलब क्या? अच्छा, टीव्ही मधलं छोटा चेतन. आणि त्याच्या ट्युशन मधले लोक काय बोलतात माहितीये का? ट्युशन मधले लोक नाही, ट्युशन मधले मुलं. तो बोल हे करतो ट्युशन मध्ये नाही का, स्टाईल मारतो. त्याच्या ट्युशन मधले मुलं ना, ते 10वीचे मोठे मोठे पोरं 10वीचे, ते ना टीचरला विचारतात, टीचर हे मानस की मम्मी आहे क्या? तर ते टीचर बोलते हा, तो बोलते अरे नाही, वो तो मानस की दीदी लगती है, वो मानस की मम्मी नहीं है. त्या दिवशी ते मला थेडून विचारतात, थांबून घेतलं. तो बोलतो मॅम आप मानस की मम्मी हो ना? तो मैं बोले हो मैं मानस की मम्मी हूँ. तो बोले नहीं ये ना बच्चे लोग बोलते हैं कि आप उसकी दीदी हो. मैंने बोला नहीं मैं उसकी मम्मी हूँ. ब्लॉग बनवतात आणि त्याची टीचर बोलते की आप ब्लॉग बनाते हो ना, मैं आपके ब्लॉग देखती हूँ. मैंने हाँ थैंक यू. सब्सक्राइब करने के लिए बोलो घर में सबको. मी गिलास बोलून आले. पण त्याला आवडत नाही मला दीदी दीदी बोललेलं. ते लगेच चिडून जातं. त्याला कोणी बोललं नाही दीदी लगती है, बोलतो नाही हो मेरी मम्मा बोलो. ए दीदी दीदी नाही हो. मेंदू वड्याचं पीठ आहे. सुग्राने आमच्या घरातली ती. तुला येत नाही ना, त्याच्यामुळे मी शिकवते तिला. कसं आज आहे उद्या नाही. हा चालली ती बाहेर तिच्या. उद्या चालली काय माहिती. आज आहे उद्या तिला पप्पाने जाऊन दिलं पाहिजे. अगं नाही ना, त्यांनी सगळं पसारा काढून पुढे लावतो. काय केलंय, काहीतरी केलंय हा गाई. बघा बघा काय पसारा रचून ठेवलाय. थांबा मग आता मी असली सजवतो. फालतू पसारा किती पसारा करून ठेवला बघा गाईज. म्हणजे साफसफाई करायला लावली ना, असं करतोय तू मानस. मानस अरे पण साफसफाई करायला लावली ना. काय करा बाई याचं. तारक मेहता चालू आहे. कोणाला तारक मेहता आवडतं कमेंट मध्ये करा. कमेंट मध्ये सांगा मला. ज्यांना
आम्ही तर लहानपणापासून म्हणजे मी मानसपेक्षाही लहान असेल तेव्हापासून तारक मेहता बघते. आम्हाला तो बहुत पसंद है तारक मेहता. क्योंकि उसमें पार्ट है ना बीच बीच में आ जाते हैं. आणि आमची सुगरण. अरे वा इडलीचं चढवलं गाईस. आणि हे वड्याचं पीठ. हात चमकतोय तर वेगळाच दिसतोय. वड्याचं पीठ. छान बेत आहे आज आमच्या घरी. छान बेत छान. मम्मी चुकून महाराष्ट्रात जन्माला आली आहे ती ना म्हणून बघ तुझा जाणार आहे तिकडं कुठं इडली डोसा कुठं बनतो तिथं. साऊथ इंडियन पाहिजे होते मस्त बनवते डोसे इडली वडे मला दाखवेल. झाडू मारलं झाली मस्त ना बाबू झाडू पण मारून घे तरी बाबू ठीक आहे. पहिले साफसफाईलाच नाही काम काढून ठेवतोय डबल. ते बघा खुर्च्या उलट्या पालट्या लावून दिल्या. खुर्च्या साफ करायच्या खुर्ची उलटी ठेवून दिली. मला खुर्च्या साफ करायच्या म्हणजे खालून खुर्ची झाडणार येतो. रामू काका बघा आमचा गाईज. रामू काका रामू काका मानसनी वाघ म्हणजे शेर म्हणून जाईल. शेर शेर का बच्चा है वो क्या? शेरनी का बच्चा है वो. शेरनी का. और शेरनी मेरी माँ है. हाँ वापस बोलो. वापस बोल. शेरनी मेरी माँ है और माई मेरी जान. हाँ ये शेरनी का डायलॉग. हाँ गंदा था बहुत. लेकिन ये शेरनी का बच्चा है नॉट अ शेर का बच्चा. शेर का भी बच्चा. वडे बघा गाईज आमचे. इडली आणि हे बॅटल आहे वड्यांचं आणि वडे तळले जात आहे. आणि आता हानते चांगलं गरम गरम. हानते आता मस्त चांगलं गरम गरम वडे. काय वडा घेऊन जा. वड्याला वडा देऊ का. वडा वडा भाई वडा घे रे वडे. वडा ठेव इथं डोंगा. सांबार पाहिजे तुला. चटणी चटणी इडली चटणी डोसा डोसा सांबार चटणी 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 पटकन येत टाकताना. चटणी 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 हात ऑलरेडी. मज मानस खाल्लं. मानसने हाणला सगळ्यात पहिला हाणला असेल त्याकडे. त्याला पहिलाच गरम गरम काढून दिली. हम लेता है गाइस. हम लेता है. पप्पा खाऊन गेले का. नाही ग पप्पा. आमचे पप्पा गेले आहे शिर्डीला गाइस. मला घेऊन चालले होते पण मी नाही गेले कारण त्यांचे फ्रेंड सर्कल जाम पकवतात. मला नाटक होते चालते. मम्मीला पण घेऊन चालले होते. गाडी चालू मम्मी पण नाही गेली. आम्ही जात नाही. आणि कोणाच्या घरामध्ये संडेच्या दिवशी इडली सांबारचा बेत असतो गाईज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मोस्टली खूप लोकांच्या घरी संडेच्या दिवशी हा बेत असतो. सांभाळा. सांडा सांडी करू नका. वाटलं तर मी देते. टाका याच्यामध्ये थोडंसं सांबार. हे पलटी तर मारायची. टाका तुम्ही. आलटी पलटीचे कामं सांगायचे नाही. याच्यात सांबार टाका. त्याला किती टाकू. एकच टाका बस का. बघितलं का. बघितलं करती बघा. आणि एखाद्या दिवशी माझा फोन तेलामध्ये तळून निघणार आहे काही. अहो तर बघू नका. आंघोळ नाही केली आहे अशीच खाते आंघोळ कारण आमचं गिझर झालंय खराब. धर रे पळत. बेत बघा आमचा आजचा. म्हणून मी बोलते गाईज मम्मीचा कुकिंगचा चॅनल ओपन करायचा पण ऐकतच नाहीये ती. पण मी करणार. डोंट वरी. लवकरच येणार मम्मीचा कुकिंगचा चॅनल. हॅलो गाईज. आणि मी आलेली आहे पुन्हा खाऊन पिऊन तुमच्या सोबत गप्पा शप्पा मारायला. आणि मी लावले मशीनमध्ये कपडे. और बंद झाले बंद हो गए. स्टार्ट नहीं कर सकते गाइस. सॉरी खोल
स्टार्ट नहीं, खोल के नहीं दिखा सकती गाइस क्योंकि मशीन बंद हो जाती है. आणि कपडे धुवायला आले आणि हे अजून एवढे धुवायचे मला कपडे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी कपडे धुता धुता काय बघते. समजत नाही आज ब्लॉग मध्ये काय देऊ म्हणून तुमच्याशी माझा ब्लॉग बघते गाईज मी, किती छान दिसतोय स्वतःला असं टी व्हीमध्ये बघायला, किती छान वाटतं. लॅपटॉपमध्ये बघत होती, आज टी व्हीवर कनेक्ट केलं आहे आणि टी व्हीमध्ये बघते मी स्वतःला. खरंच गाई खूप भारी वाटतं असं स्वतःला बघायला टी व्हीमध्ये. म्हणजे असं सेलिब्रिटीवाली फिलिंग येते की आपण पण टी व्हीमध्ये दिसतोय. आणि लवकरच माझं अजून एक चॅनल ओपन होणार आहे. चॅनल नाही, इंस्टाग्रामचं प्रोफाईल ओपन होणार आहे. मराठीमध्ये मी व्लॉग्स बनवते आहे, पण मी आता हिंदीमध्ये पण बनवणार आहे. पण हिंदीसाठी मी वेगळं प्रोफाईल, वेगळं चॅनल, सगळं वेगळं असेल माझं. मराठी वेगळं आणि हिंदी वेगळं. सो लवकरच चालू होईल ते पण. मी तुम्हाला ते लिंक शेअर करेलच त्या प्रोफाईलची आणि चॅनलची. आणि खूप भारी वाटते गाई जसं बघायला स्वतःला. कोणाकोणाला असं स्वतःला बघायला आवडतं गाईज टी व्हीमध्ये मला सांगा. आणि जाम कंटाळा आलाय गाईज मला. केसांना लावलेलं आहे रोजमेरी वॉटर. हेअर वॉश करायचे, आंघोळ करायची आहे. कपडे धुवून झाले की आंघोळीला जाईल मी आता. स्वतःला बघते, स्वतःला बघूनच असं प्रेम होतंय स्वतःवरच. हे मम्मी बघा, मम्मी बघा. ब्लॉग मध्ये पण अँटिकच दिसते. मग काहीच नको बनव. का बरं, तू जेवण नाही बनवते का? तू बोलली ना शेवभाजी बनवणार आहे पप्पा आल्यावर. बापरे, हे बाई पप्पा. मशीनचा आवाज नाही येते, मशीन बंद झाली की काय? चालू आहे. लय ढिल्ली मशीन आहे गाईज, त्यापेक्षा हाताने धुवून टाकलेले परवडतात. स्लो सगळं स्लो चालतं मशीनचं काम. मशीन में कुछ गड़बड़ हुआ है ऐसा लग रहा है. कब धो के हो गए कपड़े, ऐसे पानी आएगा तो एकदम बारीक पानी येते. आणि अवतार बघा माझा गाईज. अवतार म्हणजे चांगलाच आहे, पण अंघोळ नाही केली आहे गाईज मी. अंघोळ आणि आरसा पुसावा लागेल. हा आरसा पुसावा लागेल.